परवा एका रीलमध्ये मी असं बोलले, की पुरुष अचानक बाहेर जेवणाचे प्लॅन बनवतात आणि गृहिणीला गृहीत धरतात. त्यावर कमेंटमध्ये एका दादांनी असं लिहिलंय, की "ताई तुम्ही सुद्धा अचानक प्लॅन करा आणि बाहेर जेवायला जा." मला समस्त पुरुष वर्गाला हे सांगायचंय, की कोणतीही स्त्री अचानक प्लॅन करून बाहेर जेवायला जाऊ शकत नाही. अचानक प्लॅन ठरत असला तरी ती अंमलात सुद्धा आणत नाही. कारण कुठेही बाहेर जायच्या आधी तिला घरातल्या अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. अनेक गोष्टींची तयारी करून ठेवावी लागते. अचानक ठरलंय आणि बाहेर गेलोय असं कधीच होत नाही. मुळात स्वतःला बाहेर जेवायला जायचं असलं तरीही घरातल्यांसाठी सगळा स्वयंपाक बनवून ठेवावा लागतो. मुलं शाळेत जाणार असतील, शाळेतून येणार असतील, ट्युशनला जाणार असतील, त्या सगळ्याचा विचार करावा लागतो. कामाला येणाऱ्या बायकांनाच्या वेळा ॲडजस्ट कराव्या लागतात. घरात वृद्ध असतील तर त्यांच्या औषध पाण्याची सोय करावी लागते. त्या वेळेवर त्यांना औषध कसं मिळेल हे बघावं लागतं. अनेक गोष्टींचा विचार केल्याशिवाय बाई बाहेर अचानक प्लॅन करून जाऊ शकत नाही. त्यामुळे सहज बाहेर जाऊया, चला अचानक प्लॅन ठरला, अशी वाक्य शक्यतो तुम्हाला कोणत्याही बाईच्या तोंडी दिसणार नाहीत. कितीही म्हणालात तरी स्त्री-पुरुष समानता, स्त्री-पुरुष समानता तरीही हा मूळ भेद कायम असतोच आणि असणारच आहे. कारण संसार, घर, मुलं-बाळं ही सगळी मुख्यतः बाईची जबाबदारी धरली जाते. आपण जेवायला बाहेर जायच्या आधी पुरुष हे सगळे विचार करत नाहीत, पण बायका करतात. त्यामुळे म्हणणं खूप सोपं आहे, की तुम्ही सुद्धा अचानक बाहेर जेवायला जा. ते अंमलात आणणं किती अवघड असतं हे आम्हा बायकांनाच फक्त समजतं. आणि सांगून सुद्धा तुम्हाला किती कळेल याची जरा शंकाच असते.